गाईज, वेलकम बॅक टू माय मिनी ब्लॉग. आज मी बनवणार आहे भेळ. आई पण घरी नव्हती, आई गेलेली होती मार्केटला. तुला लागली खूप जोराची भूक आणि मग ती म्हणाली की दीदी थोडीशी भेळ बनव ना. तर हा आता आम्ही भेळ बनवत आहे. आता भेळ बनवायला आम्ही घेतलेले आहे इथे मुरमुरे आपलं, आणि इथे घेतलेला आहे फरसाण, इथे घेतलेले कांदा, इथे घेतलेला आहे निंबू, टमाटो आणि कॉरिएंडर म्हणजे कोथिंबीर, आणि मीठ, तिखट वगैरे ते पण मसालाच आहे. आता आपण याला बारीक बारीक चॉप करून घेऊया. आता मी हे सगळं कट केलेलं, आता इथे राहिलेला होता फक्त लेमन, तर आता मी हा तुमच्या समोर कट करते. आता ही बाकीची प्रोसेस. आता हे मी सगळं कट केलेलं. हे कट माझ्या बहिणीला तर नाही येणार कट करता. तर मग आता काय केलं मी, तिला पण खूप हेल्प करायची होती मला, तर तिने काय केलं, आता ती म्हणते की मला एवढं मिक्स करू दे. तर आता मी तिला स्टेप बाय स्टेप काय काय टाकायचं याच्यात ते सांगेल, आणि ती त्याच्यात टाकेल. आधी त्याच्यात तू हे टाक, हे टाक सगळं एक सोबत ना, एक एक असं एक एक टाक, एक सोबत नको. आता हिने कोथिंबीर टाकून घेतलेली, आता टोमॅटो टाकू राहिली. हे बघा, आता हिने हे टाकून घेतलेलं, आणि आता अनियन काटून घेतलेलं होतं ते पण ती आता टाकू राहिली. थांब थांब थांब. हा, आता इथे मी टाकून घेते कारण की तिच्या डोळ्यातही जाऊ शकतं. मी इथे घेतलेली आहे थोडीशी मिरची पावडर. आता आपण हे याच्यात अशी टाकून घेऊया. आता मी मीठ टाकते. मीठ मी टाकलं, कारण जास्त झालं की माझं खायला लागतं, मला मी कमी टाकलं. तिकडे टाकलं ना तू? हो. बघा, आता मी मिक्स पण करून घेतली भेळ. आता लिंबू टाकते. आता याला थोडं हलवून घेऊ, म्हणजे पुढे जागेवर लिंबू टाकून दे. भेळ दिसायला तर खूप यम्मी दिसते. आता ती कशी दिसते तर ते तसं राहत नाही. तर आता मी तुम्हाला माझी हिदू तुम्हाला टेस्ट करून सांगेल की कशी बनलेली आहे ही. आणि आता सर्व करून घेईल. बस बस. या तिला सर्व केली. आता ही ट्राय कर. भेळ कशी बनली ग? एकदम छान बनली आहे. आपण काल पण मॅगी बनवली होती, किती भारी बनली होती. त्यांच्याकडे जास्त हळद पडली होती तरी पण चांगली वाटत होती. नाही आलं नव्हता, म्हणजे हळदीचा नव्हता आला, पण थोडं येत होतं, पण आलं नाही, थोडंसं येलेलं. आणि आम्ही तुम्हाला माहिती आहे का, आम्ही कधी पण काही पण खाऊ, कुरकुरे खाऊ, भेळ खाऊ, काय खाऊ, काय पण पितच होतं. आमची टीव्ही चालू राहते, कारण की आमचं ते दररोजचं राहतं. ते आहे तारक मेहता का उलटा चष्मा. ते आमच्या आहे ना, आम्ही ना काही घेतलं पण ना खायला किंवा प्यायला, तर ते ना आम्ही ते बघितल्याशिवाय ना आमच्या आहे ना गोळ्याच्या खाली उतरतच नाही, अशी आमची मम्मी म्हणते. आणि ना आता भेळ बनवून झालेली आहे. आई कशी पण येतच असेल मार्केट मधून, त्यामुळे ना आम्हाला थोडासा जीव घाबरतोय. आता हे सगळं पूर्ण रूम मध्ये ते पण पसारा झालेला आहे, तो आम्हाला क्लीन करावे लागेल. आणि आतासाठी बाय बाय. आज टीव्ही पण दाखवून द्या.